साक्षर भारत कार्यक्रमामध्ये सर्व मुख्याध्यापकांचे हार्दिक स्वागत। यामध्ये सर्वप्रथम आपण मुख्याध्यापक लॉग इन करण्यासाठी क्रोमवर जाणं आहे। क्रोमवर गेल्यानंतर आपल्याला NILP ह्या पोर्टलवर जायचं आहे। ते टाईप केल्यानंतर आपल्यासमोर NILPची जी वेबसाईट आहे ती ओपन होईल। त्यावर आपल्याला जो टेक्स्ट मेसेज आलेला आहे किंवा ईमेलवर जो मेसेज आलेला आहे त्यातील आपला HMचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून त्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन करायचे आहे। आता इथं आपल्याला जो कॅप्चा आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचे आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर एक QR कोड येईल। आमचं पहिल्यांदा ज्यांचं पहिल्यांदा लॉग इन आहे त्यांना QR कोड येईल आणि तो स्कॅन करायचा आहे। गुगल ॲथेंटिकल एक ॲप आहे, त्याची लिंक देण्यात येईल आपल्याला आणि त्यावरील जो येणारा कोड आहे तो इथे टाकायचा आहे। मी शेवटी तुम्हाला त्या ॲपची लिंक देईन। हे 2 स्टेप लॉग इन आहे। पहिली स्टेप आहे पासवर्ड, दुसरी स्टेप आहे ती गुगलवर येणारा कोड। आता तो जो आला आहे तो आम्ही 6 अंकी आलेला असतो, तो 1 मिनिटापुरता राहतो, लगेच जातो, परत दुसरा येतो। तर मी ती 6 अंकी तो टाकलेला आहे आणि आता व्हेरीफायसाठी प्रोसेस चालू आहे। आता व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्यासमोर ॲड युजर अशी जी वेबसाईटवरील पेज येईल। आता येथे आपल्याला सर्वप्रथम ज्या शिक्षकांना तुम्हाला सर्वायवर म्हणून नेमायचं आहे त्यांचे नाव, मोबाईल नंबर, त्यांचा ईमेल ID आणि जे डेजिग्नेशन त्यांचं पद आहे ॲज अ टीचर ते सर्व माहिती नोंदवायची आहे। आता इथं एक आपण उदाहरणार्थ घेऊया। XYZ समजा एका शिक्षकाचं नाव XYZ टाकलं, त्यानंतर आपल्याला पुढं त्यांचा मोबाईल नंबर टाकला, एक उदाहरण म्हणून आपण बघा लागलो। त्यानंतर त्यांचा ईमेल ID टाकला। खूप सोपी प्रोसेस आहे। त्यानंतर त्यांचं जे पद आहे टीचरच, जे टीचर म्हणून इथं सिलेक्ट केलं, शेवटी 2 नंबर आहे आणि सर्वायवर म्हणून त्यांना क्लिक करायचं आहे। 3 इथं दिसत आहेत आणि शेवटी तुमच्या शाळेचा जो UDIS नंबर आहे तो टाकायचा आहे। अंदाजे एक मी टाकलेला आहे आणि लगेच तुमचं टाकलं की शाळेचं नाव येतं। एकतर UDIS कोडनं टाका किंवा स्कूलनं। UDIS कोड आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या शाळेचा, तो टाकून सर्च करायचं, आपली शाळा तिथं दाखवते। आता ही वेगळ्या केंद्रात आता एक आलेली शाळा म्हणून ती दाखवणं अंदाजे टाकल्यामुळे दुसरी शाळा आली। आपली असेल तर डायरेक्टली इथं काही येत नाही अडचण, ते डायरेक्टली शाळा दाखवतं। तालुका, जिल्हा, ग्रामपंचायत, गाव वगैरे सगळं डिटेल इथं दाखवण्यात येतं आणि शेवटी आलं की ॲड करायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे 2 शिक्षक ॲड करणं आहेत आणि परतनं पुढचं जे काम आहे ते तुम्हाला सांगण्यात येईल। सर्वात महत्त्वाचं इथं रजिस्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे HMद्वारे आणि त्यांचं HMद्वारे HMचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। फक्त HMद्वारे शिक्षकांचं रजिस्टर करणं आहे। धन्यवाद। मी तुम्हाला ॲपची लिंक टाकतो।